नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे, म्हणजेच नवरी मिळे हिटलरला या मालिकेमधली दुर्गा. आणि हल्लीच तुम्ही बघितलं की आमच्या मालिकेमध्ये वोटिंग झालं. जसं महाराष्ट्रात सगळीकडे वोटिंग झालं तसं आमच्या मालिकेतसुद्धा झालं. आणि त्यात एकदा लीला घराबाहेर पडली कारण तिला कोणीच वोट केलं नाही. आणि पुन्हा ती आता घरात आली कारण दुसरी फेरी झाली वोटिंगची, त्यात तिला मतं मिळाली आणि ती परत आलेली. आणि पुन्हा एकदा तिने सगळ्या सुनांवर दादागिरी करायला सुरू केलेली आहे. तर ती जाच करते आमच्यावर आणि आम्ही बिचाऱ्या तिन्ही सुना सहन करतोय. हे चालू आहे मजा मजा. बरं शर्मिलाताई, आताच तू सांगितलंस की वोटिंगचं प्रोसेस झाली तुमच्या सेटवरती आणि महाराष्ट्राचे वोटिंगसुद्धा झालेले आहेत. सो ही प्रोसेस तुम्हाला किती मजेशीर वाटली? मजेशीर वाटली खूप, कारण जरी सिरियस सीन असला तरी वोटिंग त्याच्यातली मजा होती. कारण असं काही कॉम्पिटिशन असलं तर एक धाकधूक असते, अरे बापरे कोणाला मतं मिळतील वगैरे. हे ऑडियन्सचं नक्कीच होणार, मला माहिती. ऑडियन्स हे जे सीन्स आहेत वोटिंगवाले त्याची खूप मजा घेणार आहेत. कारण खूपच म्हणजे असा सामना होता तो की काय होईल सांगता येत नाही. तर त्यामुळे खूप ॲडव्हेंचरस आणि खूप काय म्हणतात हृदयाचा ठोका चुकवणारे सीन्स होते. तर मग आम्हालाही मजा आली आणि आय एम शुअर तुम्हालाही मजा आली असेल. बरं, आता आम्ही असं पाहतोय की सासूने सुनांना सगळ्या वाटून दिलेत जिम्मेदारी वगैरे. सो ही किती पार पडणार आहेत तुमच्याकडून? किती पार पाडू आम्ही आणि किती नाही हे तुम्हाला सीन्समध्ये कळेलच. पण डेफिनेटली इतकी वर्ष दुर्गाने हे घर सांभाळलं आहे, तिला सगळी कामं जमतात. एवढी वर्ष ती सगळं करते आहे. पण लीला सांगते म्हणून करायचं का नाही हा आता आमचा हे प्रश्न आहे. किंवा आमच्या द बॉल इज इन आर कोर्ट असं म्हणतात ना. तर आता आम्ही ठरवू की आम्हाला ती कामं किती करायची आहेत आणि किती नाही. आणि तिन्ही सुना, जसं दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, तिन्ही सुनांनी इतकी वर्ष हे घर खूप छान पद्धतीने सांभाळलेलं आहे. असं नाही की ह्या सुना कधी कुठे कमी पडल्यात वगैरे. लीला नव्हती तेव्हाही घर सुरळीत सुरूच होतं. पण ती आली आणि ती एक वेगळ्या पद्धतीने आमच्याकडून कामं करून घेते, जे आम्हाला अजिबातच पटत नाही आणि आवडत नाही आहे. कारण ती खूप दादागिरी करते आमच्यावर. तर त्यामुळे ती जर दादागिरी करत असेल तर तिला किती प्रतिसाद द्यायचा आणि किती सपोर्ट करायचा याच्यामध्ये हे सुना ठरवतील. बरं शर्मिलाताई, आम्ही असं ऐकलं आहे की बॅक टू म्हणजे डे नाईट शूट वगैरे देऊन त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी नाटकाचा शोसुद्धा लागला होता. हो. कशी तारेवरची कसरत पार पडतेस तू? खूपच अवघड होतं माझ्यासाठी. कारण नाटक तुम्हाला माहिती आहे की किती एनर्जी लावायला लागते नाटकात आणि किती आवाज लावायला लागतो आणि किती काय म्हणतात, एक जर इथे मी 10 पट करत असेल तर तिथे 50 पट करायला लागतं. इतका फरक असतो त्या अभिनयामध्ये. तर त्यामुळे अवघड होतं. आणि नवीन नवीन नाटक आहे, नवीन नाटकामध्ये तर अजून भीती असते आपल्याला. कारण आत्ता कुठे ते थोडंसं आपला जम बसलेला असतो आणि त्यात तरीही तुम्ही थोडंफार कॅरेक्टर शोधत असता, वाक्य पुढे मागे होत असतात कॅरेक्टर्सची. तर त्यामुळे खूप मला एनर्जी सेव्हिंग मोडमध्ये राहायला लागलं. म्हणजे मी कुणाशीच बोलत नव्हते. म्हणजे आज लिटरली मला लक्ष्मी आणि सरस्वती म्हणजे सानिका आणि भूमिजा म्हणाल्या की आज तू नॉर्मल वाटतेस आम्हाला. कारण डायरेक्ट आता 8 तारखेला माझा प्रयोग आहे, त्यामुळे मला एक 4-5 दिवसांची सुट्टी मिळाली. त्यामुळे आज मी खूप नॉर्मल आहे. आणि हे डे नाईट आणि प्रयोग जेव्हा मी करत होते तेव्हा मी कुणाशीच बोलत नव्हते. मी एकही शब्द कुणाशी बोलत नव्हते. कारण मी इतकी दमलेली होते आणि माझ्या डोक्यात एक ते सतत चक्र सुरू होतं की कसं होणार. मी नाटकाचे वाक्य पण करत होते डोक्यात, मी इथली वाक्यही करत होते. त्यामुळे एक एनर्जी सेव्हिंग मोडला जाऊन मी इतकी शांत झाले होते त्या काळात की मलाच असं होतं की हे चक्र कधी संपणार आहे. कारण नवीन नाटक असल्यावरती एक सलग प्रयोग लागतात काही दिवस. तर ते चक्र आत्ता संपलेलं आहे. आता विकेंड्सवाले आमचे एक प्रॉपर प्लॅन झालेले प्रयोग सुरू झालेले आहेत. त्यामुळे मला वेळही मिळतो आहे मध्ये. शर्मिलाताई, तुझी भूमिका जेवढी स्ट्रॉंग आहे तेवढी तू सुद्धा स्ट्रॉंग आहेस, कारण बॅक टू बॅक नाटक आणि हे ते करतेस. पण एक तू पोस्ट पण टाकली होती सोशल मीडियावरती की पायाने दरवाजा तोडलाय. काय नक्की किस्सा घडला? म्हणजे मी तोडला नाही खरं तर. का असं मी करेन, मी काय वेडी आहे. पण झालं असं की मला पुण्याला जायचं होतं प्रयोगासाठी आणि आईने भरपूर सामान मागवलं होतं माझ्याकडनं. तर मी सगळं सामान त्या लिफ्टमध्ये भरून खाली आणलं होतं पार्किंगमध्ये आणि एक एक बॅग मी बाहेर काढत होते. आणि माझा एक मित्र आतमध्ये होता जो आतून मला सामान देत होता. आणि अचानक लिफ्टचं दार लागायला लागलं म्हणून आपण एक मध्ये हात घालतो ना, येतो लिफ्ट थांबवायला, तसा मी पाय घातला. कारण माझ्या हातात खूप मोठी बॅग होती. तर मी असा पाय घातला आणि लिफ्ट येऊन माझ्या पायावर आदळली आणि ते दार तुटलं. ते आदळून तुटून ते असं काय म्हणतात असं उपसून बाहेर आलं ते दार. आणि माझं असं झालं की हे असं कसं होऊ शकतं. आणि माझा मित्र खूप हसत होता. तर तो मला म्हणाला, तू त्या कुठल्या सिनेमामधली शी मी नावच विसरले, साऊथचा एक सिनेमा आहे ज्याच्यामध्ये तो असंच हातापायाने गोष्टी धडाधड तोडत असतो, तू ती आहेस मला, असं तो म्हणाला. महाराजा फिल्ममधली कोणतरी, जे काय नाव असेल.
सॉरी, माझं साऊथच्या मूवीजचं नॉलेज खूप घाणेरडं आहे. तर ते तू तोडलंस असं तो मला म्हणाला, पण मी काय तोडलं नाही. ते माझ्या पायाला धडकून तुटलं. आता माझा पाय आहे स्ट्रॉंग आणि माझ्या पायाने खूप ॲक्सिडेंट लोकांचे झालेत. मी स्वतःहून केलेले नाही आहेत. म्हणजे मस्ती करताना एकदा माझा पाय माझ्या एका मित्राला लागला होता मस्ती करताना, आणि त्याला हेअरलाईन फ्रॅक्चर झालं होतं. तर माझे ते एक ॲथलीट असल्यामुळे, क्रॉस कंट्री गोल्ड मेडलिस्ट असल्यामुळे जरा पाय अजूनही स्ट्रॉंग आहेत.